भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेणार दर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी राज्य अधिवेशनाला लावणार हजेरी। शिंदेंच्या हस्ते होणार अधिवेशनाचं उद्घाटन। पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार। पुण्यासह राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट। पुणे वेधशाळेची माहिती। चिखलदऱ्यात तापमानात वाढ। चिखलदऱ्यात पहिल्यांदाच उन्हाचा पारा 38 अंश सेल्सिअसवर। उन्हामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ। चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट। नळ योजना गावात, पाण्याची टाकी कोरडी। प्रशासनाचं दुर्लक्ष, गावकरी हैराण। गोखले पुलाचं काम पूर्ण। गोखले पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार। पश्चिम उपनगरीय वासियांना मोठा दिलासा मिळणार। उजनी धरणात वाळू माफियांविरोधात धडक कारवाई। 40 लाखांचं साहित्य नष्ट। 6 बोटींना जलसमाधी। अमरावतीच्या मेळघाट परिसरातील ढाकणा वन परिक्षेत्रात भीषण आग। वन परिक्षेत्रातील झाड मोठ्या प्रमाणावर जळून खाक। आग लागल्याने जंगलातील वन्य प्राण्यांना धोका। अलिबाग तालुक्यात धक्कादायक प्रकार। 2 वर्षाच्या चिमुरडीचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू। अलिबागच्या बामणसुरे येथील फार्म हाऊसवरील घटना। मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये कोसळलं एअर स्टोअर। स्फोटक नसलेलं एअर स्टोअर घरावर कोसळलं। घरातील खोल्यांचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।